नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की पूर्णाची म्हणत असते, की हार इकडे-तिकडे कुठेतरी गेला असेल. अर्जुन म्हणतो याचा अर्थ कोणीतरी मुद्दामून हा हार माझ्या बायकोला त्रास व्हावा म्हणून चोरलाय. आणि थेट जाऊन तन्वीला म्हणतो, "ह्यावेळी सुद्धा हार तूच चोरलायस ना?" अश्विन म्हणतो, दादा, तू माझ्या बायकोवर थेट आरोप करतोयस. अर्जुन म्हणतो त्याला कारण सुद्धा ते आहेच. याआधी सुद्धा तिने हार चोरलेला आहे. तन्वी म्हणते तू माझ्यावर थेट आरोप काय करतोयस? पूर्णा जी म्हणतेय ना, की हार इकडे-तिकडे कुठेतरी गेला असेल. मग शोधा ना जरा. अर्जुन म्हणतो शोधणार तर आहेच. आता मी प्रत्येकाची खोली एक-एक करून चेक करणार आहे. आणि तेव्हा जर मला तुझ्या ह्याच्यात सापडला तर बघ. तन्वी म्हणते, "जा, खुशाल चेक कर माझी खोली. माझं सगळं सामान चेक कर. आणि हवं तर पोलिसांना पण आधीच बोलवून ठेव, म्हणजे तुला बरं वाटेल." हे सगळं चालू असताना मैनावती आणि सदाशिव खूप घाबरतात आणि विचार करतात, की आता काय करायचं? तितक्यात मैनावती पटकन सटकते तिकडून. प्रताप म्हणतो, "अश्विन तुला नक्की काय म्हणायचंय? की तुझ्या खोलीची झडती घ्यायची का नाही?" तन्वी लगेच म्हणते, "घ्या बाबा घ्या. मला काही प्रॉब्लेम नाहीये." अर्जुन म्हणतो, "चल सायली, आपण यांच्या खोलीचा शोध घेऊया." अर्जुन जाऊन तन्वीच्या खोली शोधत राहतो. शोधता शोधता त्याला तन्वीच्याच कपाटात तो हार सापडतो. तन्वी लगेच म्हणते, "अर्जुन, मी नाही चोरलाय हार. हा मला माहिती नाही कसा आला इकडे." अर्जुन म्हणतो, "तुला जे काय बोलायचं ते पूर्णाजी समोरच जाऊन बोल." लगेच पूर्णाजी विचारते, "अर्जुन काय झालं?" अर्जुन म्हणतो, "जे व्हायचं होतं तेच झालं. हिचा हार तन्वीच्याच कपाटात सापडला." अश्विन म्हणतो, "पूर्णाजी, अरे हिला हार चोरून काय फायदा होणार आहे?" कल्पना म्हणते, "ते काय फायदा होणार ते मला माहिती नाही. पण मागच्या वेळी पण तिने हार चोरला होता आणि ह्यावेळी पण हार चोरलाच आहे आणि तीच चोर आहे." अश्विन म्हणतो, "काय संबंध त्याच्याशी?" प्रताप म्हणतो, "संबंध आहे. चोरीचा आळ चोराशीच संबंध जोडला जातो." हे सगळं चालू असताना मैनावती खुदकन हसते आणि हे फक्त तन्वीच्या लक्षात येतं. मग तन्वीला कळतं, की हा हार हिनेच मैनावतीचंच काम आहे. कारण जेव्हा सगळी भांडणं चालू होती तेव्हा मैनावती तिकडे नव्हती. ती पटकन निसटली होती. म्हणजे तेव्हाच तिने हे केलं असणार. तन्वी म्हणते, "हे असं वागून हिला काय मिळणार आहे? माझ्यावर कसला सूड उगवते ही?" तन्वी म्हणते, "हे तुझ्या खोट्यारड्या आई-बाबांना विचार. त्यांनीच चोरलाय हा हार." सायली तन्वीच्या जाऊन कानाखाली मारायला जाते. पण अश्विन तिला अडवतो. मग तन्वी अर्जुनला म्हणते, "अर्जुन, तुझ्यातल्या वकिलाला मी एक साधा प्रश्न विचारते. जेव्हा सायली तो हार तिकडे ठेवायला गेली त्यानंतर आपण सगळे इथून गायब झालो. कोणीच नव्हतं हॉलमध्ये. मी सुद्धा अश्विनसोबत बाहेर पडले होते. मग मी तो हार चोरण्याचा संबंध कसा आला? शिवाय त्यानंतर मी माझ्या खोलीत न जाता परत आले ते डायरेक्ट बाहेरूनच आले. म्हणजे मी घरातच नव्हते. तर त्यावेळी माझा हार चोरण्याचा संबंधच कसा येतो?" अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना चमकते. त्याला हे खरं पटायला लागतं. मैनावतीला जसं कळतं, की आता अर्जुनचा शक तिच्यावर जातोय, ती रडायला लागते आणि मोठा कांगावा करते. म्हणते, "सायली, तुझी जाऊ माझ्यावरती कसे आरोप करते बघ ना. एकदा मी काही तशी वागले तर लगेच ती माझ्यावरच बोटं दाखवते." सायली म्हणते, "जाऊ दे नाही. आता हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाही. तसं पण काही केलं तरी सुभेदारांच्याच अब्रूवरती नुकसान होईल. जाऊ दे." पूर्णाजी पण म्हणते, "जाऊ दे आता. सणावाराच्या दिवशी उगाच घरात रागा नको." अस्मिता म्हणते, "म्हणजे ह्यावेळी सुद्धा तन्वी बिना शिक्षेची सुटली आहे. चांगलं नशीब काढलेस तन्वी." कल्पना म्हणते, "जाऊ दे, माझं डोकं ठणकायला लागलंय. मी माझ्या खोलीत जाऊन आराम करते." तन्वी मनात म्हणते, "म्हणजे हिने माझ्यावरच मोठा गेम टाकलाय. ही तर माझ्यापेक्षा हुशार निघाली. आता हिचा प्लॅन उघडा करायची वेळ आली आहे. सगळ्यांसमोर हिचा खरा चेहरा उघडकीला मी आता आणते." इकडे अर्जुन त्याच्या खोलीत विचार करत असतो, की तन्वी जे म्हणाली ते खरं पण आहे, कारण ती नव्हतीच त्यावेळी ज्यावेळी हार चोरीला गेला. सायलीला पण तो हेच सांगतो. सायली म्हणते, "म्हणजे तुम्हाला म्हणायचं की तन्वीने हार चोरला नाहीये. मग बाकीच्यांनी नाही चोरलाय. तर मग काय हाराला पाय फुटले आणि तो तन्वीच्या खोलीत गेला का?" इकडे सदाशिव मैनावतीला म्हणतो, "मैने, काय काम केलंयस? तुला आनंदाने ओवाळू असं मला वाटतंय. आपल्या एवढ्या संकटामधून बाहेर काढलंस, कसं काय शक्य झालं ग तुला?"
किती हुशार निघालीस तू. इकडे मैनावती सदाशिवला म्हणते की जोपर्यंत सायलीचा आपल्यावर विश्वास आहे ना तोपर्यंत मोठा डल्ला मारायलाच पाहिजे, नाहीतर काय उपयोग झाला इकडे राहून. इकडे महिपत आणि नागराज त्यांच्या घरात बसलेले असतात. नागराज विचार करत असतो की आता काय करायचंय प्रियाचं. महिपत म्हणतो तू कसलं टेन्शन घेतोय. नागराज म्हणतो जोपर्यंत प्रियाकडे तो व्हिडिओ आहे ना तोपर्यंत मला काही चैन नाही पडायची. महिपत म्हणतो पण मग आता त्याचं काय करायचं आपण. नागराज म्हणतो म्हणून मी एक प्लॅन केलाय. मी एका अशा माणसाला बोलवलंय जो तो व्हिडिओ सगळीकडून डिलीट करून टाकू शकतो. तेवढ्यात एक शुभम नावाचा मुलगा येतो. तो हॅकर असतो. महिपत म्हणतो तुला जमेल काय करायला. शुभम म्हणतो प्रयत्न तर करूच शकतो. आपल्याला काय करायचंय प्रियाच्या फोनवर एक लिंक पाठवायची. त्या लिंकवर तिने जर क्लिक केलं ना तर तिच्या फोनचा सगळा डेटा अगदी बँक डिटेल्स पण आपल्याला मिळू शकतात. ते मी जर केलं तर तो मी व्हिडिओ डिलीट करू शकतो. महिपत म्हणतो पोरगं जाम हुशार आहे, चला लागा कामाला. इकडे सुभेदार घरात पाडव्याचा दिवस असतो. सगळे आपापल्या बायकोंना छान छान गिफ्ट देतात पाडव्यासाठी. पण सदाशिव विचार करतो स्वतःकडे तर पैसे नाहीयेत. महिन्याला मी काय आता गिफ्ट देऊ सगळ्यांसमोर. तेवढ्यात तन्वीला एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक आलेली असते. तन्वी विचार करते ही कसली लिंक असेल, काय मेसेज आहे हा, आणि ती त्याच्यावर क्लिक करते. तेवढ्यात भाग संपवतात. मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की दिवाळीनिमित्त किल्लेदार सगळे सुभेदारांकडे आलेले असतात आणि पूर्णाई एक गेम खेळत असते. त्या गेममध्ये मायलेकींची जोडी ठेवतात आणि पूर्णाई त्यांना चॅलेंज करते की जर तुमच्याकडे अनपेक्षितपणे पाहुणे आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं कराल. त्यावर सायली आणि मैनावतीची जोडी आणि तन्वी आणि प्रतिमाची जोडी बनते आणि अर्जुन आणि प्रताप हे त्यांचे पाहुणे असतात. अर्जुन लगेच म्हणतो की ह्याच्यात मीठ कमी आहे. मैनावती लगेच म्हणते मीठ कमी असेल ना तर तुम्ही बाहेरून मागवा, मी आता परत नाही बनवणार. आणि सेम प्रतापकडे सीन होतो. त्यावेळी तन्वी सुद्धा तीच गोष्ट म्हणते. अस्मिताच्या ही गोष्ट लक्षात येते. ती म्हणते मैनावती आणि तन्वीचे विचार किती सेम आहेत ना. दोघी पण एकच वाक्य बोलल्या आणि स्वभाव सुद्धा किती सेम आहे. नंतर अर्जुनच्या पण लक्षात येतं ही गोष्ट आणि अर्जुन विचार करतो सायली आणि मैनावतीचा स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध आहे. काहीतरी गडबड आहे. आता DNA टेस्ट तर करायलाच पाहिजे. मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.